नमस्कार. मी अमोल बोठे, अमोल विलासराव बोठे, राहणार बोदेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. आज आपल्या ज्या प्लॉटमध्ये आलेत, हा पावणे 3 एकराचा प्लॉट आहे. आशा 90-11 व्हरायटी आज आपण लावलेली आहे. आज एक व्हरायटीचा विचार केला तर आम्ही गेल्या जवळपास 8 ते 10 वर्षापासून कापूस उत्पादन घेतोय. मागच्या आम्ही 3 वर्षापूर्वी सुरुवातीला आशाचा प्लॉट बसवला होता. पण मागील 2 वर्षापासून थोडंसं बियाण्याचं शॉर्टेज आम्हाला ते उपलब्ध झाले नाही. पण निश्चित आम्ही चालू वर्षी बियाण्याची अवेलेबिलिटी झाल्यामुळे हा प्लॉट आम्ही घेतलेला आहे. प्लॉटचं खास मेजर वैशिष्ट्य काय? तर आज प्लॉटचे पानाची साईज, रुंदी खूप बेस्ट येते. कॅनोपी प्लॉटला खूप चांगली आहे. आज जर प्लॉटचा विचार केला दिवसाप्रमाणे, तर साधारणतः आपण 8 ते 10 जूनच्या टायमिंगला लागवड केली. 40, 45, 46 दिवसाचा आज प्लॉट आहे. एक दिवसाचा कालावधीचा विचार केला, तर झाडाची ग्रोथ खूप फास्ट आहे. त्याचबरोबर दिवसाप्रमाणे त्याला असलेली बोंडांची, पात्यांची संख्या, पातेगळ वगैरे हे प्रॉब्लेम कुठेही येत नाही. तर एक निश्चित एक शेतकरी म्हणून या व्हरायटीबद्दल आम्ही खूप समाधानी आहे आणि आमचा अनुभव खूपच योग्य असा आणि एक छानसा अनुभव आमच्या पिकाविषयी आहे. धन्यवाद दादा. आपल्यासोबत आहेत प्रमोद शेठ, जे की प्रमोद शेठ या ठिकाणी 90-11चं नियोजन चांगल्या पद्धतीने त्यांच्या हाताने करतायत. तर त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊ की या प्लॉटच्या बाबतीत त्यांना काय वाटतं. गेली 2-3 वर्षापासून अशा 90-11चा खरोखरच सप्लाय या ठिकाणी फार कमी होता. पण यंदाच्या वर्षी थोडं बऱ्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी अशा 90-11 बियाणं भेटल्याचा आनंद त्यांना सुद्धा आज आहे. आणि जनरल आज आपण याच्या प्रॅक्टिसमध्ये याला 2 आपण रासायनिक खतांचे डोस दिलेले आहेत. एक डोस आत्ताच एक काल परवा झाला आहे आणि त्यानंतर त्याला 2 स्प्रेइंग केलेले आणि अतिशय चांगला प्लॉट आहे. आणि याला जर असंच जर मॅनेजमेंट राहिलं तर 22 ते 25 क्विंटलपर्यंतचं उत्पन्न निघणं अपेक्षित आहे. धन्यवाद तुमच्या दोघांचे पण. निश्चितपणे आपण ओके. इथं आलात आणि चांगल्या पद्धतीचा अशाचा प्लॉट आणलाय. तुमच्या सर्वांचे धन्यवाद.